जय हरी जय जय हरी. जय हरी मामा. जय हरी बाई साहेब. आणि मामा आपल्या ब्लॉग मध्ये सांगा तुम्ही पंढरीच्या किती वाऱ्या केल्या आहेत. मी 14. बर. तुम्हाला बोलली होती की मी माझी माहेरकडची फॅमिली दाखवणार आहे आणि सगळ्यात पहिले तर मी माझी आजी दाखवणार आहे. माझ्या आजीने खरंच खूप कष्ट केलेत. आधी खूप काम केलंय. आजी काहीतरी म्हणा माझ्या ब्लॉग मध्ये. लाईक करा म्हणा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां ते बघा आता गाईज तुम्ही सबस्क्राईब करून द्या आजी म्हणताय म्हणून. सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आणि आता आपण आलो आहे माहेरी. तर आता सध्या माझे माहेरचे दिवस चालू आहे आणि मी आता मस्त ब्लॉग घेणार आहे. आणि आता हे ब्लॉग सर इतके पटपट येणार आहेत ना की बस म्हणजे 2-3 दिवसा मिळून एक ब्लॉग, 2-3 दिवसा मिळून एक ब्लॉग येतच राहणार आहे. कारण इथं आपल्याला एवढं कंटेंट आहे शूट करायला का बस. मी आता तुम्हाला ना माझं माहेरचं शेत दाखवते, माहेरकडची फॅमिली दाखवते. आपल्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं माहेरी. माझी ना ॲक्च्युली माहेरी जॉईंट फॅमिली आहे. माझे काका काकी आणि आम्ही सगळे 5-6 बहीण भावंडं राहतो. आणि ह्या माझ्या काकी. चला सगळ्यात पहिले मी तुम्हाला काकी दाखवते. आणि मला शेतात काय काय कामं येतात ना तुम्ही ह्या व्लॉग्समध्ये बघा. चला आता मी तुम्हाला आहे ना घास कापून दाखवते. हां पुढं एवढंच येतं तुला. काय तू ब्लॉगर बनणार आहे. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. जय हरी जय जय हरी जय जय हरी. जय हरी मामा. जय हरी बाई साहेब. आणि मामा आपल्या ब्लॉग मध्ये सांगा तुम्ही पंढरीच्या किती वाऱ्या केल्या आहेत. मी 14. बर. माऊलीच्या सोहळ्यामध्ये केल्या. माऊलींच्या 16 सोहळ्यात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा. बर. तुकाराम महाराज सोहळ्यांच्या 2 केल्या. बर. आणि असे पंढरपूरला किती वेळा गेले? त्याचं माहेर घर आहे आपलं. हो हो पंढरपूर म्हणजे माहेर घर. आपल्याला आठवण आली मग चालले गाडी घेऊन पंढरपूरला. बरोबर आहे की नाही. आता रात्री जाऊन आलो पंढरपूरला पुन्हा. बर बर. एकदम आता अधिक मस्त. मास चालू आहे ना. हा हा मग हा. पंढरपूरला हा मामींना नेता का तुम्ही पण पंढरपूरला. नेता का. फार उत्सुक असतात. ती पण चंद्रभागेत आंघोळ करून आली आता. बर. बस करते का आता. याला आहे की युट्यूबला युट्यूबला आता तुम्ही टीव्हीवर दिसणार मामा. बर चालेल. ओके ओके. आणि मामा तुम्ही हा जो पोशाख घातलाय याला काय म्हणता हो. हा वारकरी पोशाख म्हणता याला. वारकरी पोशाख आहे हो. का? बघा हे जे सगळं प्रेम आणि एवढी छान अशी कला फक्त आपल्या गावाकडेच बघायला भेटते. हो की नाही. त्याला वारकरी पोशाख म्हणतात. वारकरी पोशाख. जय हरी. म्हणजे ना मी संजीवनी कॉलेजला आलेले. इथे माझे छान असे प्रोफेसर्स वगैरे पण मस्त भेटलेत आणि खूप छान वाटलं. आज खूप दिवसानंतर कॉलेजला येऊन एकदम मस्त वाटलं. लोक माझ्याकडे स्टुडंट माझ्याकडे का बघतायत माहीत नाही. मी व्हिडिओ घेते म्हणून वाटतं. चला भेटू आता आपण. छान आहे, मस्त होतं माझं कॉलेज. आफ्टर 5 इयर्स मी आली आहे. छान वाटतं आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की मी रामकृष्ण हरी मंडळी का म्हणते कारण आपण वारकरी संप्रदायातले लोक आहे. आणि रामकृष्ण हरी मंडळी किंवा जय हरी वगैरे हे म्हणायला तर खूप जास्त आवडतं. आणि मला तर खूप जास्त आवडतं. माझ्या सासूबाई पण पंढरीच्या वारीत जातात नाही का. म्हणजे प्रत्येक आषाढ महिन्यात त्या वारीला जातात. पायी जातात आणि ते पण पंढरपूरला. तर आणि ही शेवटची पिढी आहे. मला तर असं वाटतं की ज्यांच्या अंगावरती एवढा छान असा ड्रेस कोड असेल, एवढा छान पोशाख असेल. नंतर काय आता जीन्सचा जमाना आला आहे. सो असे पोशाख आता खूप क्वचित बघायला भेटतील आपल्याला. आणि आमच्या गावाकडं ना हे असं तर एकदम मस्त चालू असतं. इथं भजन वगैरे हे सगळं. आता कधी आपल्याला म्हणजे योग आलाच कधी असलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल ते. मी जर गेलीच एखाद्या भजनाला वगैरे तर दाखवेल. आणि मला पण देवाची आहे आवड तशी तर. आणि चला
आता सायंकाळी मी म्हटलं चला शेतात फेरफटका मारून येऊ, कारण की माझं सगळं म्हणजे जन्मल्यापासनं हे आहे, मी इथेच राहिली आहे, गावातच राहिली आहे आणि आता काही कारणास्तव आपल्याला जावं लागतं शहरामध्ये. सो मी गेली, पण मला तर खूप आवडतं शेतात राहायला. आणि हे बघा, हे असं आमचं शेत आहे, इथं असं मस्त घास आहे, तिकडे ऊस आहे. आणि काय आता सनसेट तर मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये तर दाखवलाच आहे, तो शॉर्ट्स मी खाली मेन्शन करेन, तो बघायला अजिबात विसरू नका. आणि इथे पप्पांनी ना छान आंब्याचे आणि सागाचे झाडं लावलेत, खूप जुने झाडे, जेव्हा मी लहान होते ना तेव्हा पप्पांनी लावलेत आणि आता ते एवढे मोठे झाले आहेत का बस. आणि मला तर घास कापता येतो, तुम्ही तर बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. अजून दाखवान मी तुम्हाला अजून काय काय काम येतं मला. आणि तुम्हाला ब्लॉग आवडत आहे का नाही शेताकडचे, तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काय बघायला आवडेल तुम्हाला शेतात वगैरे असं छान. अजून तर मला असं छान एक्सप्लोअर करायला भेटत नाही, म्हणजे मी कुठं जातच नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला अजून पण दाखवलं असतं शेत, की अजून पण काय काय लावलं आहे पप्पांनी. अजून तर आता पाऊस नाही आला आहे, पावसाळा आल्यावरती अजून छान होईल इकडं वातावरण. आता खूप हवा चालू आहे. आणि हां चला बाय. तुम्हाला बोलली होती की मी माझी माहेरकडची फॅमिली दाखवणार आहे, आणि सगळ्यात पहिले तर मी माझी आजी दाखवणार आहे. माझ्या आजीने खरंच खूप कष्ट केले आहेत, आधी खूप काम केलं आहे. आजी काहीतरी म्हणा माझ्या ब्लॉगमध्ये. लाईक करा म्हणा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करा. हां ते बघा आता बस गाईज, तेवढंच. तुम्ही सबस्क्राईब करून द्या, आजी म्हणताय म्हणून.